आता जे फुटपाथवर जसं तुम्ही म्हणता अतिक्रमण झाले, महिला जबाबदार कोण आहे? कोणाचा तरी आशीर्वाद असेलच नाही याला. 100% असं तर आता आम्ही कसं सांगू कोणाचा आशीर्वाद? आम्ही कसं असतो, आम्ही कोणाच्या विरोधात गाड्या काय धुणारे जाणार, लोक पण ज्येष्ठ तिथे पातळीवर उभे राहतात. गाड्या इथं कोणाच्या प्रवचन- येतात काय सांगता येत नाही. इथं गाड्या लाईन लागते. कोणाची गाडी आहे? कोणाला बोलणार आपण? इथं चालायला जागा नसती. एवढा मोठा रस्ता आहे, सगळीकडे गाड्या उभ्या असतात. काय करणार? इथं हॉकर झोन होणं गरजेचं आहे. बघत होणं गरजेचं आहे. इथं गतिरोधक गरजेचं आहे. इथं सिग्नल गरजेचं आहे. किंवा सिग्नल पण नाही. इथं चालताना हे होतं. इथं क्रॉस करतात नाही रस्ता. एक माणूस गेला इथं. एक मागो म्हातारा इथं गेला 2-3 वर्षापूर्वी. तो असं क्रॉस करता करता गेला. इकडे डीपी रोडला पण एक गेला. म्हणजे लोकांना काय गाड्या जोरात असतात, कसं क्रॉस करणार? निश्चित दादांनी सांगितल्याप्रमाणे विकास कामं झाली आहेत, रस्ते झालेत, मात्र फुटपाथ जे आहेत जसे पाहिजे होते तसे झालेले नाही, गतिरोधक नाही या ठिकाणी, बस स्टॉपचा विषय असेल, सिग्नल पण नाही या ठिकाणी, असं त्यांचं म्हणणं आहे. दादांशी संवाद साधूयात. खरं तर त्यांनी समस्या सांगितलेल्या आहेत, मात्र या ठिकाणी काय एकंदरीत राजकीय परिस्थिती ते देखील आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. बाबा, काय नाव तुमचं? विलास सोनबा सराफ. तुम्ही किती वर्ष आले या प्रभागात? 40 वर्ष झाले मला. 40 वर्ष. अनेक नगरसेवक तुम्ही पाहिलेत, तुमच्या समोरच निवडून आलेत, टर्म संपली, पुन्हा इलेक्शन लागलेत, पुन्हा ते निवडून आलेत. सध्याची काय परिस्थिती वाटते तुम्हाला? आता एवढ्या काळानंतर म्हणजे जवळजवळ आपण पाहतो 8 वर्षांनंतर, जवळ 17ला शेवटची निवडणूक झाली होती, आता 26 साली म्हणजे पुढच्या वर्षी मतदान होणार आहे. कसं माहितीये का, नगरसेवक 4 वर्षापासून नसल्यामुळं प्रशासन ताब्यात गेल्यामुळं आता नगरसेवक जो काही बोलू शकत नाही. त्यांनी सुधारणा केल्या भरपूर, आता सुद्धा करतात, नसताना सुद्धा ते सुधारणा करतात भरपूर, त्यांच्या पाठीमागे ते करून घेतात. पण सध्याच्या समस्या अशा आहे की आता यांनी जे सांगितले तेच माझी समस्या आहे. हा रोड डीपी रोड आहे. डीपी रोड ज्येष्ठ नागरिक पूर्ण पोलापर्यंत बाथरूमची सोय नाही. ज्येष्ठ नागरिक पितात, बाथरूमची सोय नाही. ती बाथरूम सोय व्हायला पाहिजे. आम्ही वारंवार सांगतो या रोडला बाथरूम सोय व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इतकी ट्रॅफिक आहे, या रोड पासून त्या रोड क्रॉस करायला मुश्किल होते. हा जो नवीन पूल बांधलाय कुठं इथं हा, तो अजून पूल तयार नाही. त्या पुलामुळे इतकी ट्रॅफिक वाढली. दुसरी गोष्ट, रक्षक सोसायटीचं काम चालल्यामुळं या रोडला इतकी रहदारी की 5-5 मिनिटं एका ठिकाणी थांबावं लागतं, तेव्हा रोड क्रॉस होतो. तर ते पहिले काम व्हायला पाहिजे, रक्षक सोसायटी काम व्हायला पाहिजे, आणि त्या कसबडीच्या पुलाचं काम व्हायला पाहिजे. एवढं महत्वाचं. पाण्याचा प्रश्न आहे. लाईट कमी कमी दिवसात 2-3 लाईट जाते. लाईटची समस्या भरपूर आहे. पाण्याचा प्रश्न त्यांनी मानलेलाच आहे. आणि माझं विनंती आहे, या चौका डीपी रोडला 1-2 सिग्नल व्हायला पाहिजे. त्या चौकात खाली 14 चौकी तिथं सिग्नल व्हायला पाहिजे. गाड्या क्रॉस करायला मुश्किल होते, आणि लहान मुलं शाळेत जातात, त्यांना रोड क्रॉस करतात नाही. आता एकंदरीत आपण पाहतोय, आता तुम्ही कुठल्या पक्षाची बाजू घेऊ नका, तुमचं वैयक्तिक मत आहे. मी नाव घेऊन सांगतो, या ठिकाणी तुषार कामटे निवडून आले, त्याच्यानंतर चोंदेताई होते, तिकडं कसपटे वस्तीतून संदीप कसपटे निवडून आले, त्याच्यानंतर जगताप म्हणून एक निवडून आले होते. एकंदरीत आता सध्याची काय परिस्थिती वाटते? तुमचं वैयक्तिक काय वाटतं तुम्हाला? 2017 जेव्हा त्यांनी कामं केली बिचाऱ्याने, परंतु 21ला जी इलेक्शन व्हायला झालं नाही, त्याच्यामुळे बिचारे त्यांना काय बोलताच येत नाही आम्हाला. सर्व प्रशासनच्या हाती गेलं, त्याच्यामुळे बिचार तरी सांगितलं तरी कामं करतात. तुषार कामटे धरा, सचिन साठे धरा, चोंदे मॅडम धरा, कामं करतात ते. आम्ही सांगितले बरोबर कामं करतात, परंतु त्यांचे जास्त हातात नसल्यामुळे काही करू शकत नाही, असं आहे ते.